आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी मुंबई काँग्रेसच्या सन्माननीय अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांच्या वतीनं आणि मुंबई काँग्रेसच्या वतीनं सर्व पत्रकार बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो। आणि मित्रांनो, मला माहित असेल की मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून आपण गेल्या 2 महिन्यापासून सातत्यानं महायुती सरकार मस्त मुंबईकर मात्र त्रस्त या अभियानांतर्गत महायुती सरकारची आणि मुंबई महापालिकेवर जो प्रशासकाच्या माध्यमातून भ्रष्टाचार करून मुंबईच्या लोकांच्या कष्टाचा कराचा पैसा लुटण्याचा जे एक मोठं षडयंत्र किंवा त्यांचं एक मालिका चालू आहे त्याचं पोलखोल करण्याचं आपण काम करत आहोत। तर आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंतजी, माझे सहकारी शकील चौधरीजी, सर्वांचं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो आणि मी सचिन सावंत यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेला सुरुवात करावी। मुंबई काँग्रेसच्या सन्माननीय अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाडजी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसनं आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खऱ्या अर्थानं मुंबईकरांशी संबंधित जे विषय आहेत, इथं कुठल्याही तऱ्हेचे धार्मिक विवाद, भाषिक विवाद याकडे ज्या पद्धतीने इतर पक्षांचं लक्ष वेधण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याच्या विपरीत मुंबईकरांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, त्यात पाण्याचा असेल, कचऱ्याचा असेल, आरोग्य सुविधांचा असेल, रुग्णालयांचा, त्याचबरोबर शिक्षण सुविधांचा असेल, रस्त्यावरचे खड्डे असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीची लूट या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासकाच्या माध्यमातून, नगरविकास विभाग आणि मंत्रालयाच्या माध्यमातून या सत्ताधाऱ्यांनी चालवली आहे त्याच्याकडे लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न सातत्यानं करत आहोत। आणि ही निवडणूक या मूलभूत विषयांवर झाली पाहिजे अशीच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षाताईंच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसची ही भूमिका आहे। आणि त्याचमुळे गेले 2 महिन्यापासून आपण जर पाहत असाल तर ज्या पद्धतीने हे अभियान, ज्याचा उल्लेख आता माझे सहकारी सुरेश राजेस यांनी केला की मुंबईकर कसे त्रस्त आहेत आणि महायुतीचं सरकार किती मस्त चाललंय आणि मस्त वाल झालेला आहे, त्यांना कुठल्याही तऱ्हेची तमा राहिलेली नाही, भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय, भ्रष्टाचारानं ग्रस्त महानगरपालिका झालेली आहे। याच्यासाठी वेगवेगळे जे काही मुद्दे आम्ही समोर घेऊन आलेलो आहोत, भ्रष्टाचाराचे नमुने समोर घेऊन आलेलो आहोत आणि कशा पद्धतीनं संपूर्णपणे मुंबई महानगरपालिकेचा वापर हा भ्रष्टाचाराचा अड्डा म्हणून केला जातोय हे लोकांच्या समोर जाणं आवश्यक आहे। आणि त्याच पद्धतीची आजची ही पत्रकार परिषद आहे आणि अत्यंत गंभीर मुद्द्याला आपल्या समोर आम्ही त्या ठिकाणी घेऊन चाललेलो आहोत। आमचा हा प्रश्न आहे की हे टेंडरच्या प्रक्रियेचं नाटक कशाला करता? ज्या पद्धतीनं 60,000 कोटीपेक्षा जास्त देणं मुंबई महानगरपालिकेला आहे आणि इथं ज्या खुलेआम पद्धतीनं ही लूट चालू आहे, टेंडर घोटाळ्यांचा एक पराक्रम किंवा मला असं वाटतं की विश्वविक्रमच या कालावधीमध्ये होतोय आणि त्यातलाच एक जो विश्वविक्रमाच्यासाठी जी मदत करणारी अशा तऱ्हेची घटना आता आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत। आताच मुंबई महानगरपालिकेतर्फे 3000 मिलीमीटर व्यासाच्या पाईपलाईन, मुख्य पाईपलाईनचं काम, त्याची निविदेची प्रक्रिया हाती घेण्यात आली। आता त्याची एक तांत्रिक जी त्याला टेक्निकल स्क्रुटिनी म्हणतो ती चालू आहे त्या प्रक्रियेची। आणि ही गुंदवली म्हणजे भिवंडी पासून जी पाईपलाईन येणार आहे ती जवळपास मोडक सागर येथील वाय जंक्शन पर्यंत ती जाणार आहे आणि ह्याचं काम, याची निविदा या कालावधीमध्ये चालली होती। आश्चर्य म्हणजे अशी की हे वर्षभरापूर्वी या निविदेचा 42 किलोमीटरचं काम होणार होतं, त्याच्यासाठी 2000 कोटीचं एस्टिमेट त्यांनी सांगितलं होतं। या काही महिन्यांच्या अवधीमध्ये 42 किलोमीटरचं 50 किलोमीटरची लाईन केली आणि हेच 2000 कोटीच्या ऐवजी 3500 कोटीपर्यंत हे काम नेण्यात आलं। म्हणजे एस्टिमेट कसे करावेत, कशा तऱ्हेने वाढवून घ्यावेत आणि मलिदा जास्तीत जास्त कसा खाता यावा, सत्तेतला पैसा, पैशातला सत्ता कशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्थापन व्हावा आणि हा जो लुटणारा पैसा हा या निवडणुकांसाठी वापरला जाणार आहे त्याला थांबवणं अत्यंत यासाठी पण गरजेचं आहे, कारण हा जनतेचा पैसा आहे, सामान्य माणसाचा पैसा आहे। मुंबईकर ज्या टॅक्समध्ये देतात त्याची लूट केली जाते। आता ह्या कामामध्ये टेंडर कशा पद्धतीने मॅनेज केले जातात, अशा तऱ्हेच्या अटी टाकल्या जातात की ज्या समोरासमोर दिसतंय की तुम्ही हे जाणीवपूर्वक काही लोकांना त्याच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी टाकताय आणि अनेक लोकांना त्याच्यापासून प्रवेश करण्यासाठी निर्बंध घालता यावेत या पद्धतीने त्या अटी घातल्या जातात। आणि ह्याच्यामध्ये ही अट जी दाखवली आहे खऱ्या अर्थाने हे काम काय आहे तर याचं डिझाईन, इंजिनिअरिंग
याचा पुरवठा करणं, फॅब्रिकेशन करणं, कोटिंग करणं, जॉईंट करणं, टेस्टिंग करणं आणि मुख्य पाईपलाईनची टाकणं, ही संपूर्ण पाईपलाईनची प्रक्रिया आहे. याच्यामध्ये निश्चितपणे अपेक्षित आहे की हे पाईप काही जी टाकणाऱ्या कंत्राटदार कंपनी काही बनवणार नाही, त्याचं फॅब्रिकेशन युनिट कोणाचं असणार आहे, दुसरीकडनं पाईप घेणार आहेत ते. यांनी एक अत्यंत हास्यास्पद आणि खऱ्या अर्थानं अति झालं आणि हसू आलं अशा पद्धतीची ही अट टाकली आहे की म्हटलं की ह्याचं फॅब्रिकेशन युनिट हे 150 किलोमीटरच्या हद्दीत असलं पाहिजे. आणि ही अट कशी आली? 149 का नाही, 151 का नाही? म्हणजे जर ह्या जो पाईपलाईन टाकणार आहे त्याने दुबईमधनं आणावं, नायजेरियामधनं आणावं, ह्याच्याशी ह्या महानगरपालिकेचं घेणं देणं काय? निश्चितपणे या अगोदरही अशाच पद्धतीची अट टाकण्यात आली होती आणि काम त्याच पद्धतीनं त्याच 2 कंपन्यांना मिळालं होतं पाईपलाईन बनवण्याचं. यात सरळ सरळ म्हटलेलं आहे की या 150 किलोमीटरच्या हद्दीमध्ये केवळ 2च पाईपलाईनच्या कंपन्या येतात. त्याच्या पलीकडे गेलात तर तुम्ही अधिक येतील, पण त्यांना येऊ नये म्हणून 150 किलोमीटरची अट. 150 किलोमीटरच्या वरती गेलं त्यांच्या पोटात दुखणार आहे का? म्हणजे ह्यापेक्षा खुलेआम भ्रष्टाचाराचा नमुना काय असणार आहे की ह्या 150 किलोमीटरच्या अटीमध्ये केवळ 2च पाईपलाईन कंपन्या आहेत आणि त्यांचे नावं देखील आहेत, विशाल एंटरप्राइजेस आणि समृद्धी. आता जो पाईपलाईन टाकणारा कंपनी असेल आहे त्याला ह्यांच्या बरोबरच एमओयू करावा लागणार आहे. याही अगोदर यांनाच मिळालं होतं. याचं स्पष्टीकरण आम्ही तात्काळ मुंबई महानगरपालिकेच्या आताचे प्रशासकांकडनं मागत आहोत की अशा तऱ्हेची अट आली कशी. आणि आमचा ठाम आरोप आहे की हे कंत्राटदार जे आता याची टेक्निकल स्क्रुटिनी चालू आहे, 3च लोकांनी भरलेलं आहे असं आम्हाला कळतंय. ते ऍपको नावाच्या कंपनीला एक आणि दुसरं जे आहे ते युजीव्ही नावाच्या कंपनीला मिळणार आहे. दुसरं कोणाला मिळणारच नाही, कारण त्यांच्याबरोबरच त्या ठिकाणी एमओयू हेच लोक करणार आहेत. याच लोकांकडनं घ्यायचं, याच लोकांनी टाकायचं. अगोदरही याच कंपनीला मिळालं होतं. खुलेआम भ्रष्टाचार जर या ठिकाणी चालला असेल तर अशा पद्धतीच्या अटी ह्या जाणीवपूर्वक टाकल्या जातात. आमचा थेट आरोप आहे की मंत्रालयामध्ये ठरवलं जातं की याला द्यायचं, त्याला द्यायचं, त्याला द्यायचं आणि त्यानंतर त्याला कसं द्यायचं हे ठरवण्याचं काम मुंबई पालिकेचे अधिकारी करतात. आणि मग अशा तऱ्हेच्या हास्यास्पद अटी येतात की बाबा ह्याला टाळायचं असेल तर आपल्याला कसं करावं लागेल. तर 150 किलोमीटरच्या पलीकडे गेला तर अधिक लोक येतील, 150 किलोमीटरच्या आतमध्ये ठेवलं तर हे 2च येतील. त्यामुळे हे भयानक नमुना याच्यातनं दिसतोय. दुसरी गोष्ट जो आताच छत्रपती शिवाजी महाराज, आम्हाला आश्चर्य वाटलंय. आता हा जो दुसरा एक महत्वाचा मुद्दा राजकीय पटलावर जो आलेला आहे की ज्या पक्षामध्ये छिंदम प्रवृत्तीचा उदय झालेला दिसला, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपसूक प्रेम अचानकपणे यांना तयार झालेलं आहे. आणि आम्ही सगळीकडे फोटो पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांना फुलं घातल्यानंतर प्रेम आहे त्यांच्यामध्ये. ज्या विचारधारानं संभाजी महाराजांचा कशा पद्धतीने अपमान केलेला आहे, त्या विचारधारेच्या शाळेमधनं आलेल्या मुख्यमंत्र्यांना अधिक प्रेम आलेलं आहे. आणि त्यामुळे आता कर्नाटकमध्ये कुठल्या मेट्रो स्टेशनच्या संदर्भामध्ये आता त्यांनी प्रश्न विचारला, त्याची माहिती जरी घेतली पाहिजे होती. याच कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. हे भारतीय जनता पक्षाचं पाप कधीही विसरता कामा नये आणि कोणी विसरणार नाही. नरेंद्र मोदीजींच्या तुलना शिवाजी महाराजांशी करण्याचं काम त्यांचे नेते करतात, तो भारतीय जनता पक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं असताही अजूनही सांगता येत नाही. गेल्या निवडणुकीमध्ये त्याचं जलपूजन केलं होतं. काय झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं? याचं उत्तर मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. वस्तुस्थिती ही आहे की बेंगलोरमध्ये शिवाजीनगर नावाचा परिसर आहे, असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी आहे. त्या असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये 2 त्या ठिकाणी स्टेशन येणार आहेत. दोन्हीकडे शिवाजीनगर जर नाव दिलं तर लोकांनाच त्या ठिकाणी गैरसमज निर्माण होणार आहे. तिथे 250 वर्षापूर्वीचं एक सेंट मेरी नावाचं एक चर्च आहे. तिथल्या लोकांनी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी विनंती केली होती की आमचंही नाव दिलं पाहिजे. त्याचं अजूनही कुठल्या तरीचं नाव दिलं गेलं नाही, त्याचा विचार चाललेला आहे. परंतु तिथले स्थानिक आमचे नेतृत्व जे आहेत त्यांनी हा प्रस्ताव दिलेला आहे की तिथे 2 नाव आहेत. एक आहे बांबू बाजार नावाचा परिसर आहे, एक आहे सेंट मेरी चर्चचा. तर अशा तऱ्हेचा प्रस्ताव कदाचित त्या ठिकाणी तयार होतोय की शिवाजीनगर बांबू बाजार, शिवाजीनगर
त्या ठिकाणी सेंट मेरी चर्च. त्यामुळे कुठलाही नसलेला मुद्दा अजूनही ते नाव दिलेलं नाही आणि शेवटी त्याचं फायनल जे काही आहे सरकार ज्या वेळेला त्या ठिकाणी रेकमेंड करते किंवा शिफारस करते की हे नाव देण्यात यावं, त्यानंतर तुमच्याच हातात आहे ना ते नाव देण्याचं. त्यामुळे लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर शिवाजी महाराज त्यांना आठवतात, नाहीतर शिवाजी महाराजांबद्दल प्रेम नाही. या कालावधीमध्ये मुख्यमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांच्या नावाचं जे स्मारक होणार होतं अरबी समुद्रात, त्याच्यासाठी तुम्ही काय केलं ह्याचं उत्तर आधी महाराष्ट्राच्या आणि मुंबईकरांना दिलं पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. आता मी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय वर्षाताई गायकवाडजींच्याकडे देतो. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. नाही येते लावा माझा धन्यवाद व्यक्त करते. आणि आमचा मागील जवळपास तुम्ही बघताय की 2 महिन्यापासून प्रत्येक आम्ही हप्त्याला जे येतो आपल्यासमोर ते या ठिकाणी यासाठीच येतो की महायुती मस्त मुंबईकर मात्र त्रस्त या आमच्या उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईकरांच्यावर होणारा त्रास आणि मुंबईकरांचे जे पैसे आहेत त्याचे मोठ्या प्रमाणात होणारे टेंडर्स आणि जे टेंडर पूर्णपणे जसं सन्माननीय सचिन सावंत साहेबांनी सांगितलं, मागील काळात सुद्धा ज्या ज्या वेळेला मी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळेला सुद्धा मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली. ती गोष्ट हे सांगितलं की कन्सल्टंट आणि त्या ठिकाणचं असलेलं टेंडर आणि त्या ठिकाणचे मिळणारे जे त्यांना PFPचं टेंडर मिळतं त्यांच्याशी असलं त्यांचं संगनमत आणि त्याचा संबंध डायरेक्ट कसा मंत्रालयापर्यंत जो आहे तो जुडलेला आहे, हे मागील काळामध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे. आता मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे की अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जे ज्याचा उल्लेख मागील काळात मी केला होता की अर्बन डिझास्टर डिपार्टमेंट ज्याच्या माध्यमातून टेंडर निघतात आणि ती टेंडर असे निघतात की पूर्णपणे ती टेंडर मला असं वाटतं आधी ठरली जातात आणि त्याच्यानंतर ती टेंडर निघतात आणि पर्टिक्युलर माणसाला ती टेंडर मिळाली पाहिजेत यासाठी ही पूर्णपणे टेंडर त्या ठिकाणी दिली जातात आणि त्याच्यामधल्या अटी शर्ती अशा असतात की जेणेकरून त्या व्यक्तीला किती मोठ्या प्रमाणामध्ये फायदा मिळाला पाहिजे. कारण 1 वर्षापूर्वी हे टेंडर निघतात त्यावेळी याची किंमत किती आहे, याची किंमत आहे की 42 किलोमीटर 42 किलोमीटरची पाईपलाईन जी आहे त्यासाठी अंदाजे 2000 कोटीचं टेंडर निघतं. मग तेच टेंडर पुन्हा 50 वर्षभरानंतर 50 किलोमीटरच्या पाईपलाईन बदलण्यासाठी केलं जातं आणि त्याची किंमत काय होते 3500 कोटी. एवढी किंमत एका वर्षात वाढते. आणि प्रश्न असा आहे की मुंबई महानगरपालिकेची गोंदवली भिवंडी येथील टनल स्टाफ लोकेशन पासून मोडक सागर पर्यंत जाणारे हे जवळपास 3000 किलोमीटरची ही पाईपलाईन आहे. एक नाही याच्यामध्ये पाईपलाईन मध्ये एक लेआउट म्हणजे पाईपलाईन टाकणे आणि दुसरं याचं जे महत्वाचं आहे ते स्पेशल फॅब्रिकेशन युनिट करणं. आता फॅब्रिकेशन युनिट कोणी ठरवावं याच्याबद्दल सुद्धा अटी कोण ठरवते, मुंबई महानगरपालिका. आणि ते कशा ठरवते, जे सन्माननीय सचिन सावंत साहेबांनी उल्लेख केला की त्यांनी सांगितलं टेंडर बघा, टेंडर मध्ये मॅन्डेटरी आहे. काय मॅन्डेटरी आहे की फॅब्रिकेशन 150 किलोमीटरच्या परिघातच असलं पाहिजे. आमचा प्रश्न हाच आहे की 149 नाही, 151 नाही, 200 नाही, असं का? कारण मागच्या काळात सुद्धा हे टेंडर 2च कंपनीला गेलं पाहिजे, ज्याच्या विरोधामध्ये तत्कालीन सगळ्या असलेल्या व्यावसायिकांनी विरोध केला की हे टेंडर फक्त 2 व्यक्तीसाठी केलं जातं आणि विरोध असताना सुद्धा त्यावेळेस ती कंडिशन ठेवली गेली. त्याच्या मागचं कारण काय आपण जर माहिती घेतली पत्रकाराने तर आपल्याला कळेल की त्याच्या मागे AA आहे की AAA आहे, तुम्हाला माहिती पडेल. मुंबई महानगरपालिकेमध्ये डबल आणि AAAचं खूप मोठं राज्य होतं त्यावेळेला. त्यामुळे तेच लोक त्यावेळेस ठरवायचे की ह्या 2 कंपन्या आल्या पाहिजेत. आता पण ही लोक ठरवतात की ह्या 2च कंपन्या आल्या पाहिजेत. आणि आमचं म्हणणं असं की एप्को कंपनीला हे आणि दुसऱ्या अजून एका कंपनीला हे 2च BGG हे 2 कंपन्या आहेत, यांनाच हे टेंडर मिळणार कारण या 2 कंपन्या फक्त हे कंडिशन सॅटिस्फाय करतात. मग आमचं म्हणणं आहे हा भ्रष्टाचार कशासाठी? जर तुम्हाला एखादं डेव्हलपमेंट करायचं आहे, तुम्हाला पाईप पण 2च कंपन्यातून घ्यायची, विशाल एंटरप्राइजेस आणि समृद्धीमधून, तुम्हाला फॅब्रिकेशन पण 2च कंपन्यातून घ्यायचंय. म्हणजे सर्वपणे पूर्णपणे हे टेंडर जे आहे हे त्या ठिकाणी जे आहे ते ठरवून दिलेलं टेंडर आहे. आणि म्हणून मुंबईकरांचा पैसा जो 2000 करोडचा होता तो 3500 करोड पर्यंत नेण्याचं एका वर्षभरामध्ये जे काम झालं, ज्याच्या माध्यमातून हा पैसा या व्यावसायिकांना देण्याचा आणि याच्या मागे हा हात राजकीय हात जो आहे तो मंत्रालयापर्यंत पोहोचण्याचं काम जे सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी आज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत. आणि या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमचं सांगणं मुंबईकरांना की PFP असतील, पाण्याच्या लाईनी असतील, घनकचऱ्याचं व्यवस्थापन करणाऱ्या टेंडरच्या गाड्या असतील, या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे.
आणि मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर आम्ही सातत्याने यासाठी प्रश्न करत आहोत की 3 वर्ष इलेक्शन झाले नाहीत. आता इलेक्शन आल्यानंतर जातीयतेचा रंग देण्याचं काम होतं, जसं सचिन सावंत साहेबांनी सांगितलं की भाषेचा नव्याने विषय येण्याचं काम होतं, पण मूलभूत मुंबईकरांचे प्रश्न जे आहेत त्याच्यावर कोणी बोलत नाही आणि त्याच्यावरती उत्तर द्यायचं नाहीये. म्हणजे मधल्या काळामध्ये आम्ही बघितलं की कुपर हॉस्पिटलमध्ये जे आहे ते उद्रामी जे आहे ते पेशंटना चावण्याचं काम झालं. माझा प्रश्न असा आहे की मुंबई महानगरपालिकेने सांगितलं होतं, मी तर फिगर आणलेली आहे की त्यांनी सांगितलं होतं की 1,85,270 उंदीर जे आम्ही मारले आणि त्याच्यासाठी जवळपास 4,26,00,000 रुपये खर्च केले. आदरणीय आशिष शेलार साहेब जे आमचे मंत्री आहेत त्यांनी तर सांगितलं की 2.5 लाखापेक्षा जास्त जे आहेत ते त्या ठिकाणी उंदीर मारले गेलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेने त्यासाठी खर्च केलेला आहे अशी शंका त्यांनी व्यक्त केली. मला शंका व्यक्त केल्याने चौकशी पण लावली. मग माझा त्यांना आता प्रश्न आहे की कुपरच्या घटनेनंतर ते गप्प का बसलेत? का त्याच्यावरती ते बोलत नाहीयेत? का चौकशी मागत नाहीयेत? जेव्हा की मुंबईकरांचं आता तुम्ही बघताय की आरोग्य व्यवस्था पण ढासळण्याचं काम झालंय. कॅथ लॅब नाहीयेत त्या ठिकाणी. मुंबईच्या लोकांना हॉस्पिटलमध्ये दवा मिळत नाहीत, औषधं मिळत नाहीत. का? तर तुमचं आरसीचं टेंडर होत नाहीये. लोकांना त्या ठिकाणी सुविधा नाहीयेत. MRI साठी लोकांना 6-6 महिने बाहेर जाऊन वाट बघावं लागतं. पॅथॉलॉजिकल त्या ठिकाणी त्यांना फॅसिलिटी मिळत नाहीयेत. त्यामुळे आम्ही सातत्याने हॉस्पिटलमध्ये जाऊन विविध प्रश्नाचं त्या ठिकाणी उकल करण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही आरोग्य व्यवस्थापनाबद्दल हॉस्पिटलमध्ये जाऊन व्हिजिट देणार आहे. पण आपल्या माध्यमातून आम्ही ह्या गोष्टी यासाठी आणतोय की मुंबईकरांचं जीवन जे आहे त्रस्त करण्याचं काम या महायुतीच्या भ्रष्ट सरकारने केलेलं आहे आणि ते मस्त आहेत. त्या ठिकाणी टेंडर त्या ठिकाणी ठरवण्याचं काम होत आहे आणि ज्या ठिकाणी आयुक्तांना बसवलंय त्या आयुक्तांना माझं सांगणं आहे, तुम्ही मुंबईकरांच्या जीवनाशी खेळण्याचं काम करताय. तुम्ही मुंबईकरांच्या पैशाशी त्या ठिकाणी जे आहेत ते काही कोणाचे पार्टीच्या फंडातले आलेले पैसे नाहीयेत. आज ह्या पार्टीतून घ्या, त्या पार्टीतून घ्या, त्यांना टेंडर द्या. ते पार्टी फंड नाहीये, ते मुंबईकरांच्या घामाचे आणि कष्टाचे पैसे. त्याच्याशी बिलकुल त्या ठिकाणी हात न लावण्याचं काम व्हायला पाहिजे. आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराबाबत आज आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर या गोष्टी आणत आहोत. धन्यवाद. कोणाला काय प्रश्न विचारायचे? असं आहे की आयुक्तांच्याकडनं एकही माझ्या पत्राचं उत्तर आलेलं नाही आणि ते देण्यापासून पळतायत असं त्या ठिकाणी आमचं ठाम मत आहे. कारण खरोखरच अनेक ठिकाणी मी अगोदर जेव्हा गेल्या वेळेला म्हटलं होतं त्यावेळेला केंद्रीय दक्षता आयोगाच्या जे अधिनियम आहेत, जे मार्गदर्शक तत्व आहेत त्यांचं खुलेआम उल्लंघन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ते उत्तर देऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हे प्रश्न आम्ही सतत मांडत राहणार आणि आता ही काही थांबणार नाही. आता परत ही प्रक्रिया चालतच राहणार आहे. प्रत्येक प्रश्नाचा आम्ही पाठपुरावा करत राहणार आहोत आणि ज्या पद्धतीने आताच हे टेंडरचा घोटाळा हा सरळ सरळ घोटाळा आहे. याच्यात कुठलीही दुसरा काही शब्दच वापरू शकत नाही कारण ह्याचं स्पष्टीकरण ते दिलं पाहिजे त्यांनी. आता तुमची टेक्निकल स्क्रुटिनी चालेपर्यंत सगळी प्रक्रिया संपवली जाते, टेक्निकल स्क्रुटिनीमध्ये तुम्ही देताय आणि अजूनही याच्यावरचा आक्षेप किंवा ह्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला समजू नये हे जाणीवपूर्वक वरती ठरवलं जातं आणि हे सगळे त्या प्रशासकांच्या आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे राबवलं जाते, त्यांचा वापर केला जातो. हे करू नये अशा तऱ्हेचं आमचं त्यांना त्या ठिकाणी म्हणणं आहे. तुम्ही स्वतःचा वापर होऊ देऊ नका कारण सत्ता येते सत्ता जाते. प्रत्येकाच्या गोष्टीच्या चौकशा लागतात हे लक्षात घ्या. आणि आम्ही ज्या पद्धतीनं आता ताईंच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस निश्चितपणे या निवडणुकीमध्ये अतिशय जोरात त्या ठिकाणी यश मिळवणार आहे. भारतीय जनता पक्षाचा महापौर होणार नाहीये आणि त्यावेळेला याच्या सगळ्याच्या चौकशा निश्चितपणे आम्ही लावू. पालिकेने आणखी एक नवं टेंडर काढलेलं आहे 2,22,00,000चं. नुकताच गणेशोत्सव झालेला आहे, पावसाळा संपलेला आहे आणि त्याच्यानंतर आता समुद्रात ओव्हरटीची दिशा दर्शवणारे तरंग चिन्ह बसवण्यासाठी 2,22,00,000चं टेंडर आज पालिकेने काढलं. हे मुंबई महानगरपालिकेच्या मध्ये आता तुम्हाला माहितीये की जेवढं बजेट होतं त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये टेंडर निघालेली आहेत. जवळपास 2 लाखापेक्षा जास्त टेंडर त्या ठिकाणी निघालेली आहेत. ज्या फिक्स डिपॉझिट होत्या त्या सुद्धा तोडण्याचं काम झालं आणि कोणी तोडलंय? म्हणजे मुंबई महानगरपालिकेला लुटण्याचं काम कोणी केलंय? त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी केलं, जे आताचे अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आहेत. आणि आता मुख्यमंत्र्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही पण त्याच्यामध्ये हातभार देताय. तुम्ही त्याच्यामध्ये चौकशी केली पाहिजे. ही जे 3 वर्षामध्ये जेव्हा आपल्याला माहितीये की मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाहीयेत, अशा वेळेला तुम्ही बघा मोठी मोठी टेंडर निघाली,
रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणापासून, गाळा उचलण्यापासून, मिठी रिव्हर पासून या सगळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ईडीच्या इन्क्वायऱ्या झाला, ब्लॅकलिस्ट झाले काही लोक. पण माझा प्रश्न आहे की याच्यामध्ये जे मुंबईकरांचं नुकसान झालं त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे माझं मुख्यमंत्र्यांना सांगणे आणि माझं अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टरांना सुद्धा सांगणे, एकदा मला समजून सांगायचंय की तुम्ही मुंबईकरांना लुटण्याचं जे काम पाप करताय ते मुंबईकर तुम्हाला येणाऱ्या दिवसात दाखवेल की तुम्ही जाणे. आणि जसं सचिन सावंत साहेब बोलले त्यांना वाटतंय पण त्यांचा महापौर बसणार नाही यावेळी, लक्षात ठेवा. आणि दुसरं कराच्या माध्यमात आणतं असं आहे बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आमची इंडिया अलायन्स झाली, ती एका कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सगळे मिळून एकत्र झाली. ज्यावेळेला आम्ही इथे लोकसभा आणि विधानसभा लढलो त्यावेळी महाविकास आघाडी ज्यावेळी सरकार निर्माण झालं होतं ते सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती झालं होतं. त्यामुळे आमची भूमिका एक आहे की आम्ही देशाचं संविधान, देशामधली लोकशाहीला आम्ही मानणारी मंडळी आहे आणि त्यामुळे आमच्या विचाराशी आम्ही ठाम आहे. येणाऱ्या काळामध्ये जो आघाडीचा तुम्ही निर्णय म्हणता तो आमच्या पक्षामध्ये प्रक्रिया असते, पण आम्हाला एवढं माहिती आहे की सर्वांना बरोबर घेऊन जाणारा हा काँग्रेस पक्ष आहे. आम्ही प्रत्येकाला जे आहे ते सन्मान देण्याचं काम करतो, देशाच्या संविधानावर विश्वास ठेवण्याचं काम करतो. पण याला जोडून एक प्रश्न, संजय राऊतांनी आज नाशिकमध्ये असं वक्तव्य केलंय की संयुक्तरित्या नाशिक महानगरपालिका ही ताब्यात घेऊया, त्यामुळे शिवसेना आणि मनसे ते संयुक्तरित्या लढतील असे त्यांनी संकेत दिलेले पाहायला मिळतात. ते संजय राऊतांनी त्यांच्या पक्षाबद्दल दिलेलं मत असेल, मी माझ्या पक्षाबद्दलचं मत दिलेलं आहे की आघाडी म्हणून ज्यावेळी निर्णय घेतला जातो त्यावेळी आम्ही पूर्ण जसं मी सांगितलं की मागे इंडिया अलायन्सशी असेल की महाविकास आघाडी बनवताना कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये आमची सगळ्यात महत्वाची जी आमची भूमिका आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे आमचं म्हणणं आहे ते देशाचं संविधान सर्वतोपरी आहे आम्हाला आणि त्या दृष्टिकोनातून जी विचारधारा असेल त्याच्याशी आम्ही विचार करू. त्यामुळे या संदर्भामधला निर्णय हा आमच्या लेवलला नाही होणार. आमच्याकडे श्रेष्ठ मंडळी आहेत, आमच्याकडे पक्षाचं एक प्रोटोकॉल आणि प्रोसिजर असतं, त्यानुसार हे निर्णय घेतले जातात. असं आहे की खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भूमिका कोणाची आहे मला सांगायची गरज नाहीये. महापुरुषांचा अवमान करायचा, स्टेशनची नावं बदलायची ही भूमिका कोणाची आहे हे मला सांगायची गरज नाहीये. त्यामुळे किती खोटं बोलून बोलायचं ही बीजेपीच्या सातत्याने आणि भाजपची सवय आहे. आता काही आपले सहकारी जे सातत्याने बोलतायत, मी तुम्हाला त्यावेळी सांगते की काँग्रेसचं पक्षाचं एकही मत फुटलेलं नाहीये आणि जे सातत्याने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये करतायत ना प्रयत्न करण्याचा, त्यांच्या षडयंत्राला आम्ही भुलणारे लोक नाहीये. ज्या तऱ्हेने ते सातत्याने सांगतायत की 15 मतं फुटलीत, इकडेची फुटलीत, तिकडची फुटलीत, येऊन नावं सांगावी ना समोर. का नावं सांगत नाहीत, का पळतायत? आणि माझा माननीय मुख्यमंत्री महोदयांना बोलणं आहे की त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूजींचा उल्लेख केला आणि छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे, आमचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि सातत्याने आम्ही सांगतो की मागे पण ट्विट केलंय, मी आज पण ट्विट केलंय, मी आता पुढे तुम्हाला सांगते. मी त्यांना ते पुस्तक पण डिस्कव्हरी ऑफ इंडिया सांगितलं की तुम्हाला मी भेट देते, ते पानं पण तुम्हाला देते ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे. अशा तऱ्हेने खोटं बोलणं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभा दिसत नाही. त्यामुळे खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपाची पद्धत बरोबर नाही. आणि आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात ना, जेव्हा राजमाते जिजाऊंचा एकेरी उल्लेख केला जातो किंवा त्यांच्याबद्दल काही बोललं जातं किंवा आपल्याला माहिती आहे की संभाजी राजांबद्दल बोललं जातं, छत्रपती संभाजी राजांबद्दल, आपण काय त्यांच्यावर कारवाई करत नाही? काय कारवाई झाली राहुल सोलापूरकरांवरती? काय कारवाई झाली प्रशांत कोरटकरांवरती? सांगा ना मला, त्यांनी उत्तर द्यावं. काय कारवाई केली? मालवणचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो होता तो तुटला, त्याची विटंबना झाली. त्यावेळच्या दरबारदारी घेऊन तुटल्या, त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा का नाही दिला? कोणाच्या काळात झाला होता? कोणाच्या सांगण्यावरून टेंडर झालं होतं? पुन्हा एक टेंडर भ्रष्टाचार. त्यावेळी काय राजीनामा दिला? अरबी समुद्राचा उल्लेख केला गेला, काय त्या ठिकाणी झालं? जलपूजन झालं का नाही? देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते झालं, छोट्या मोठ्या व्यक्तीच्या हस्ते नाही झालं. मंगल प्रभात बोर्डाची म्हणतात की सुरत तुटली, कोणाशी बरोबरी करतात? छत्रपती शिवाजी महाराजांची, नरेंद्र मोदीजींची. त्यावेळी का त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं? प्रश्न असा आहे की हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं राज्य, हे मान्य करतो आम्ही आणि सगळेजणच. हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं राज्य आहे, राजर्षी शाहू महाराजांचं राज्य आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं हे राज्य आहे. आणि त्यामुळे या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये जसं त्यांनी सांगितलं की मुद्दे हे आमचे महत्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे आमचं म्हणणं हेच आहे की ते तुम्ही मगाशी मला प्रश्न विचारला
की जे या विचाराला धरून चालतात त्यांच्याशी आम्ही येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते आमची आघाडी असेल. निवडणूक अजून जाहीर झाली नाही. असं आहे की तुम्हाला मागे पण माहिती आहे की सन्माननीय उपराष्ट्रपतींच्या इलेक्शनच्या वेळेला आम्ही तिथे गेलो, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांशी भेटलो, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांशी भेटलो, त्यांच्याशी आम्ही त्या ठिकाणी बोलणे करण्याचं काम केलं आणि आमची सातत्याने जे आहे त्यांच्याशी बोलणं चालू आहे. पण शेवटी हे निर्णय जे असतात ते तत्कालीन परिस्थिती त्यावेळेचे जे असतात ते निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये आमच्याकडे एक प्रोसिजर आहे आणि जसं आम्ही सांगितलं की निर्णय घेत असताना देशाचं संविधान सर्वपत्री ठेवून त्या ठिकाणी निर्णय घेतले जातील आणि त्यामुळे आम्ही सर्वांना बरोबर जे घेऊन जाणारा पक्ष असेल त्याच्याबरोबर येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू आणि त्या संदर्भामधले निर्णय जे असतील ते दिल्लीमध्ये होतील आणि ज्या वेळेला होतील, कारण आता तर सध्या आपल्याला माहिती आहे या संदर्भामध्ये नाही अजून चालू, ज्या वेळेला प्रोसिजर सुरू होईल त्यावेळी तुमच्याशीच येऊन बोलू या विषयावरती. धन्यवाद. काय 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 फायनल सांग. अरे अजय एकाने बोला ना. अरे अजयने मला कळत नाही. दादा बसा अजय अरे ऐक ना. हा बोल बोल. मला प्रश्नच नाही का. हा बोल ना. हा बोल. सिस्टम मागे सुद्धा तुम्हाला माहिती आहे की सगळे लोक त्या ठिकाणी रहिवासी रस्त्यावर उतरले होते, त्यांनी आंदोलन केलं होतं आणि आमचं पुनर्वसन करा आमचं त्या ठिकाणी त्यांनी आव्हान केलं होतं. बिलकुल माझं म्हणणं आहे की अशा तऱ्हेने आपल्याला माहिती आहे की मागील काळामध्ये सुद्धा काही पूल तोडले गेले, नंतर ते पूल बांधताना किती मोठ्या प्रमाणामध्ये चुका झाल्या याचंही आपण उदाहरण बघितलंय. गोखले ब्रिज तर त्याच्या मोठं महत्वाचं उदाहरण आहे. एवढा टाइम बांधून तो गोखले ब्रिज बांधला, अजून तिथे लोकांना चालायसाठी पायाने चालल्या लोकांसाठी त्या ठिकाणी व्यवस्था पण नाही आणि खूप त्या ठिकाणी इंजिनिअरिंग मिस्टेक्स त्या ठिकाणी दिसण्याचं काम झालं. त्यामुळे मला अपेक्षा आहे की विकास करताना तुम्ही लोकांना बरोबर घेतलं पाहिजे, लोकांचं काय म्हणणं ते ऐकलं गेलं पाहिजे आणि त्यानुसार केलं गेलं पाहिजे. दुर्दैवाने तसं होत ना आपल्याला दिसत नाही. चला धन्यवाद. एक अजून एवढा मैदान दूर आहे. भारतीय जनता पक्षात येणार नाही. जे गेले ते तुम्हाला माहितीये का गेले, हे टेंडरची चौकशी होऊन जाऊ द्या. दूध का दूध आणि पाणी का पाणी. मला असं वाटतं की ज्या तऱ्हेने ते बोलले किंवा ज्या तऱ्हेने आपण बघितलं ते संभाषण झालं, मला अपेक्षा हीच आहे की एका मला वाटतं संघटना अधिकाऱ्यांची पुढे आलेली आहे त्यांनी या संदर्भामध्ये आणि कोणी नाही मला असं वाटतं त्यांनी त्या IPS अधिकाऱ्याबद्दलचा प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न विचारलेला नाही. आणि मी बघितलं की ते व्हिडिओ कॉलमध्ये बोलत असताना ज्या तऱ्हेने बोलले आणि मी त्या महिला अधिकाऱ्याचे खरं तर तिच्या करेजला तिच्या धैर्याला मी खूप मोठा त्या ठिकाणी सन्मान व्यक्त करते. कारण मला माहितीये की सहसा अधिकाऱ्यांना बोलायची एवढी भीती असते आणि जोरात बोलले की पण महिला असून सुद्धा त्या महिलेने त्या ठिकाणी जे आहे ते आपलं पदाला आणि असलेल्या आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तिने त्या ठिकाणी जी तक्रार होती ती तक्रार मला अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेली आणि त्यानुसार मी कारवाई करायला या ठिकाणी आली अशी आपली भूमिका मांडली आणि ज्या तऱ्हेने तिला दम देण्याचं काम झालं त्याला न चुकता तिने त्या ठिकाणी आपल्या भूमिकेला न्याय देण्याचं काम केलं. अशा महिलांचा मी नक्कीच सन्मान करते आणि त्यांच्या या धैर्याला मी अपेक्षा करते की येणाऱ्या काळामध्ये पुष्कळ लोकांना ते प्रेरणादायी ठरेल. कारण मी आता बघते की जेव्हापासून सत्तेमध्ये काही मंडळी आली की त्यांना असं वाटतं की सत्ता म्हणजे आम्ही काय करेल तो कायदा, असं नाहीये. या देशाचं संविधान आहे, कायदा आहे आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी आपापली भूमिका प्रामाणिकपणे करण्याची ताकद असली पाहिजे. नाही मला असं वाटतं की एकदा ह्या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. कारण मागील काळामध्ये मी सुद्धा एक प्रकरण काढलं होतं ज्याचं आपल्याला माहिती आहे की झू मध्ये सफाई कामगार संदर्भामध्ये मी एक विषय काढला होता. आश्रय योजनेच्या अंतर्गत हे डेव्हलपमेंट करणार होते पण ते पूर्णपणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याला साफ करण्याचं काम झालं. नंतरच्या काळामध्ये
काळामध्ये त्याच्यासाठी पैसा मुंबई महानगरपालिकेने दिला. मग ती योजनाचं जे आहे ते बंद करून त्या ठिकाणी अचानक SRA आली. अचानक SRA आल्यानंतर सर्वेचं काम कोणाला दिलं गेलं, त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल सातत्याने आम्ही प्रश्न विचारले, तिथल्या DMC बद्दल आम्ही प्रश्न विचारले. मग DMCने उत्तर दिलं माझा काय त्याशी संबंध नाही. मग संबंध कोणाचा? आयुक्तांचा संबंध नाही, DMCचा संबंध नाही, जागा तर BMCची आहे. आणि अचानक तिथे एक बोर्ड लागला. जेव्हा की तिथे तो बोर्ड लावणं हे चुकीचं आहे हे आम्ही त्यावेळेच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं होतं. आणि जसं तुम्ही बोललात, जे राजकारणातून निवृत्त झालेले असलेल्या मनोज मोहित कंबोजची ती कंपनी आहे आणि त्याची डायरेक्टर ही त्यांची आदरणीय पत्नी आहे. त्यामुळे मला असं सांगायचं की अशा तऱ्हेने भ्रष्टाचाराला मध्ये गुंतायचं, सरकारी जमिनी घ्यायच्या, मुंबई महानगरपालिकेकडून 10 करोड रुपये घेऊन त्या ठिकाणची साफसफाई करायची आणि नंतर मग त्या ठिकाणी SRA करून किती मोठी जागा आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. या ऍस्पेक्ट मध्ये पण त्यांच्याबरोबर कोण पार्टनर आहे हे सुद्धा फाइंड आउट केलं पाहिजे. मुंबईच्या जमिनी आणि मुंबईचे प्राईम स्पॉट एकरच्या एकर, एकाचं नाव तर मी सातत्याने घेते, अदानी आणि अंबानी यांच्यासाठी चालल्यात का हे एकदा तपासण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं. आणि राज्य सरकारला माझं सांगणं आहे की त्या जागेबद्दल आम्ही मागील काळामध्ये सातत्याने प्रश्न लिहितोय आणि मी जबाबदारीने सांगते, मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, मी त्या ठिकाणी CEO SRA ला लिहिलेलं आहे, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताला त्या संदर्भात लिहिलंय की मुंबईच्या सफाई कामगारांच्या जमिनी तुम्ही अशा मोठ्या मोठ्या व्यावसायिकांना देऊ नका आणि तुमच्या जवळ असलेल्या माणसांनी या ठिकाणी भ्रष्टाचारामध्ये जर हात असेल तरी सुद्धा त्याची प्रामाणिक मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. मोहित कंबोजींची कंपनीचं त्या ठिकाणी जे लागलेलं काय म्हणतात त्याला एक बॅनर आहे ते त्वरित काढण्यात यावं आणि मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची लोकांना अपेक्षा आहे ती त्यांना देण्यात यावी अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.